अरे लोकांच्या समोर डान्स करत होती, लोक कौतुक करत होते, टाळ्या वाजवत होते. आणि आज मला हे दिवस दाखवायला मिळाले. ते डोळ्यांना जरी कमी होती पण डोक्यांना देवानी खूप दिलता तिला. माझ्या बेटीचं मन डॉक्टर बनायची इच्छा होती. तिच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तिचा कॉम्पिटिशनमध्ये डॉक्टर कॉम्पिटिशनमध्ये ती फर्स्ट आलेली होती. ते म्हणले तसं गाणे आम्ही समजू शकतो तुमचं, पण आम्ही तुमच्या बाळाला नाही वाचवू शकत. तिला स्वतःहून मी माझ्या लेकराचा जीव त्यांच्या हातात दिली गमवायला, असं मला स्वतःला आज पण वाटून राहिलं. त्यांच्या त्याच्या जीवाची गुन्हेगार आज मला सुद्धा वाटून राहिला. दाबत छातीला दाबत घेऊन गेली, पण आमचं बाळ आमच्याकडे बघितलं सुद्धा नाही. मम्मी पप्पा म्हणत होतो आम्ही तिथं बेटा. आमची बेटी आम्हाला बघितलं सुद्धा नाही. आमची बेटी आमच्याजवळ खेळत होती. मला स्वतः मी माय आहे, तिची आई आहे. मला स्वतः लागून राहिलं की मी माझा जीव त्यांच्या हातामध्ये माझ्या मुलीचा बळच घातलो. आजोबाला त्यांनी व्हिडिओ कॉल केला गावाकडं, तिथंच हॉस्पिटलमध्ये 7 वाजे. त्यांना सगळ्यांना आजीला आजोबाला त्यांना दाखवलं. म्हणे मी दवाखान्यात आलेले बाबा, हे बघा एवढं मोठं हॉस्पिटल आहे, असं तसं त्यांनी सांगितलं. त्यानंतर सिस्टरने आम्हाला मग आतमध्ये बोलवलं. आतमध्ये बोलवल्याच्या नंतर प्रियांशी माझी दीदी म्हणली, पप्पाजी आम्ही कुठं आला? मी म्हणलं काय नाही भेटं, थोडंसं हे फोटो काढायचं आहे तुमचं, असं तिला मी सांगितलं. त्यांनी म्हणलं ठीक आहे. आतमध्ये गेलं. त्यांनी जे BP वगैरे काय असते ते सगळं चेक केलं, रिपोर्ट चेक केलं, सगळं नॉर्मल होतं, काही नाही होतं. मी माझ्या मुलीला एकदम सुखरूप हसता खेळता घेऊन गेलो. म्हणजे चालत गेली, चांगलं खेळत होती तिथं. पण तिला त्यांनी म्हणले हे कपडे काढा आणि हे कपडे घाला त्यांचं. मी माझ्या हाताने माझ्या मुलीचं कपडे काढलं, तिला मी कपडे घातले. माझी मुलगी म्हणली प्रियांशी, पप्पा मला हे का घालता? मी म्हणलं काय ना बेटा, मला फोटो काढायचे, एवढं मी त्यांना विचारलं. मग त्यांनी मग आतमध्ये नेलं आणि तिला कपडे वगैरे घातलं. मी त्या कॅबिनमध्ये ऑपरेशनच्या आधी ते जे काही असते त्यांचे प्रोसिजर, त्यांनी मग तिथं डोळ्यात औषधी टाकलं त्यांनी, त्यांचं जे काहीतरी असं. त्यानंतर त्यांनी मग ते धागा दोरे वगैरे सगळं कापलं. ते आतमध्ये लावते ते काय म्हणते त्याला, ते लावलं त्यांनी सगळं. त्यानंतर आतमध्ये माझी पत्नी माझी मिसेसने तिला असं घेतलं असं आणि ते सिस्टरचं हाती दिलं आमचं. त्यानंतर त्यांनी 10 ते 15 मिनटाचं आहे म्हणजे भूल देऊन करावी लागेल. आम्हाला 8 वाजे नेलं. 8:30ला आम्हाला म्हणते तुमचं बाळाला क्रिटिकल आहे, थोडं ब्लड तिच्या तोंडातून ब्लड सुरुवात झालेली आहे आणि हार्ट काम नाही करत आहे, थोडं क्रिटिकल आहे. 8:30 वाजे आम्हाला सांगितलं, अर्धा तासानंतर. आणि 10 ते 15 मिनटाचं आहे म्हणून आम्हाला असं त्यांनी सांगितलं होतं. तर आम्ही हसता खेळता न कोणाला सांगतो, मग आम्हालाही विचारणार. आम्ही म्हणलो बाबा काही नाही, एवढं मोठं काहीच नाही आहे, फक्त तपासणी आहे, काय नाही म्हणे. आम्ही कोणाला काही सांगितलं पण नाही होतं. त्याने आज 8:30 पावणे 8:30च्या नंतर त्यांनी म्हणलं आम्हाला असं असं क्रिटिकल आहे. आम्ही म्हणलं असं काय झालं मॅडम? ते म्हणे सगळे आम्ही आता चालू आहे आमचं प्रोसिजर, आमची टीम काम करत आहे याच्यावर. आम्ही त्यांना एवढंच विचारलं की हे कशामुळे झालं? ते म्हणजे अजून प्रोसिजर चालू आहे. त्यानंतर त्यांनी परत अजून एकदा आम्हाला बोलवलं केबिनमध्ये आणि परत म्हणलं तुमचं केस खूप क्रिटिकल आहे, ब्लड काही थांबत नाही आहे. आम्ही असं आमचं हृदयातून असं हे झालं, काय झालं बाबा? आमची मुलगी चांगली दिली त्यांना. त्यांनी म्हणलं मग आमचं हे चालू आहे प्रयत्न. त्यानंतर त्यांनी म्हणलं खूपच क्रिटिकल आहे तुमचं केस, हार्ट काम नाही करत आहे. त्यांनी म्हणलं मग ICUमध्ये शिफ्ट करावं लागेल. आम्ही म्हणलं ठीक आहे मॅडम, तुम्ही जे काय आहे सर, जे करता, जसं करायचं तुम्हाला तसं करा, पण तुम्ही आमच्या मुलीला वाचवा. आमच्यासाठी तुम्हीच भगवान आहे, तुम्ही सगळे आहे. आम्ही त्यांना एवढं बी म्हणलं की जे काही तुम्हाला जसं करायचं तसं करा, पण आमच्या मुलीला वाचवा. तुम्ही आमचे भगवान आहेत, आमचे सगळे. कारण की आमची मुलगीला काही आजार पण नाही होतं, कोणत्याही गोष्टीचं काहीच नाही होतं, पूर्ण नॉर्मल होतं. तिचं फिटनेस रिपोर्ट पण
पूर्ण एकदम नॉर्मल होतं. त्यांनी ओके केलं होतं, काही नाही म्हणलं, एवढं त्यांनी सांगितलं होतं आम्हाला. त्यानंतर आयसीयूमध्ये नेलं आणि 10 ते 15 मिनिटात नाही तर 10 मिनिटातच ते बाहेर आले म्हणे, सॉरी म्हणे, आम्ही तुमच्या मुलीला नाही वाचवू शकलो. त्यांनी मृत्यू घोषित करून दिले असं त्यांनी मग आम्हाला सांगितलं. आम्ही त्यांना एवढंही म्हणलं की असं का झालं बा, कारण की माझी मुलगी चांगली होती. डोळ्याचं आणि हार्टचं काहीच संबंध नाही आहे. एक छोटंसं तपासणी होतं. त्यांनी आम्हाला याचं उत्तर दिलं की आम्हाला हे कळत नाही आहे की कशामुळं झालं, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. असं ते आता माझे मिस्टर जे बोलले तेच स्टोरी आहे. मी माझ्या बाळाला मी डॉक्टरांच्या आतमध्ये कॅबिनमध्ये होती. त्यांनी माझ्या बाळाला घेऊन गेले नीडल लावायला, औषधी डोळ्यामध्ये टाकायला. तवर मी सिग्नेचर करत होती फाईलमध्ये. ते म्हणले नंतर ये, मी जाते आधी. आणि मग मी फाईलला सिग्नेचर वगैरे केली आणि मग मी माझ्या मुलीला मुलीकडे गेली आतमध्ये. तर माझी मुलगी एकदम सुखरूप होती, एकदम चांगली होती माझी मुलगी. तिच्यासोबत सिस्टरसुद्धा एकदम बोलून लागले, हसायला आणि म्हणले की तू खूप गोड आहेस, तू खूप सुंदर आहेस, तुझा कान टोचवलेला आहे, नाक टोचवलेला आहे. आणि माझी मुलगी म्हणते मला, मॅडम म्हणते की कोणत्या वर्गात आहे तू? मी म्हणली LKGला आहे. तर ती म्हणते मम्मा मी LKGला आहे का? मी UKGला आहे आणि फर्स्टला जाणार आहे. मी म्हणली तेव्हा सॉरी बेटा, निडल लावताना असे बोलत होते मॅडम, सिस्टर असे बोलल्या तिला. एवढं विचारताना तेवढी सुखरूप हसताना मी निडल लावताना तिला भुलवत हसवत खेळवत निडल लावू दिले. नंतर ते आतमध्ये घेऊन गेले. माझी कड्यावर होती माझी मुलगी. तिला म्हणली बेटा हात इकडे ठेव, हात बाजूला ठेवून त्रास होईल, तुझ्या हाताला धक्का लागन. हातात घेऊन माझ्या कडेवरून दुसऱ्या सिस्टरनी घेतला आणि ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. आम्हाला बोलले नवरा बायको तुम्ही बाहेर बसा आणि मग झाल्यावर आम्ही आवाज देऊ. मी 2 बाऱ्या गेली आणि तिच्यासोबत म्हाताऱ्या माणसांचे सुद्धा ऑपरेशन चालू होते आणि ते ऑपरेशन 2 माणसांचे ऑपरेशन करून ते बाहेर आलेले होते आणि माझी मुलगी ऑपरेशन थिएटरमध्ये आतमध्येच होती. आणि मी विचारत होती 2 वेळा की झालं का सुरू माझ्या मुलीचं ऑपरेशन? हो झालं म्हणत होते आतल्या सिस्टर. आणि मग थोडाच वेळात आम्ही दोघे बाहेर बसून होतो आणि थोडाच वेळात त्यांचे हॉस्पिटलची सगळी टीम ऑपरेशन थिएटरमध्ये धावायला लागली. 10-20 डॉक्टर सिस्टर सगळ्या धावायला. तेव्हा आमच्या मनाला असं वाटलं की काय झालं आतमध्ये, काय नाही. तिचे पप्पा बोलले पण मला की म्हटलं काही झालं काय बघ, जाऊन बघ विचार. तर ते म्हणले, त्यांना विचारलं सुद्धा होतं मी म्हणली काय झालं की मॅडम, काय नाही, डॉक्टर आले असतील मोठे म्हणून ते धावत मला पडत वाटलं असतील असं. थोडाच अर्ध्या तासात ते 9 वाजता घेऊन गेले आणि 9च्या नंतर अर्ध्या तासाने ते बाहेर आले डॉक्टर आणि आम्हाला एका रूममध्ये घेतला दोघां नवरा बायकोंना. आणि ते म्हणला तुम्ही कोण आहेत? मग मम्मी पप्पा आहेत. ते पण आम्हाला 2 खुर्च्या बसायला दिला आणि ते डॉक्टर पण बसले आणि ते म्हणला की बाळाची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. त्यावेळेसच आमच्या मनाला लई धक्का लागला. क्रिटिकल म्हणजे काय आहे, कसं आहे? तर ते म्हणला की रक्ताच्या उलट्या होतात, रक्त कंट्रोल होत नाही. आम्ही भुलेचं इंजेक्शन दिलं आणि त्या भुलेचे इंजेक्शन आणि तिला काय ॲलर्जी झाली, काय इन्फेक्शन झालं तर ते आम्हालासुद्धा कळत नाही आणि आम्हालासुद्धा कळालं नाही. तर आम्ही म्हणलं की कसं मॅडम, असं कसं, काय झालं असन, काय कसं झालं असन? ते म्हणतात आम्ही काही सांगू शकत नाही, आम्ही प्रयत्न करतो आणि बाळ काही रिस्पॉन्स देत नाही. बाळाचे ठोकेसुद्धा बंद झाले. तेव्हा आमच्या दोघ्या पती पत्नीची पायाखालची जमीन कोसळली आणि आम्ही तिथंच रडायला लागला. डॉक्टरांच्या हातापाया पडायला लागला. आम्ही बोलले की डॉक्टर तुमच्या पाया पडतो, माझ्या मुलीसारखी तुमची मुलगी आहे. माझ्या मुलीला काही करा पण माझ्या मुलीला तुम्ही वाचवा. पैसे किती लागले तरी पण मी द्यायला तयार आहे, मी काही करीन पण माझ्या मुलीला वाचवा. माझी मुलगी एकदम हसत खेळत, मला त्यावेळेस असं लय मोठा धक्का. आम्ही दोघे नवरा बायकोच होतो तिथं, कोणी नव्हते. त्यावेळेस रडत माझ्या मिस्टरांनी माझ्या भावाला फोन केला की दादा तुम्ही लवकर या, दिदूची तब्येत खूप क्रिटिकल झाली. अर्ध्या तासातच त्यांनी आम्हाला एका रूममध्ये घेऊन त्यांनी असे सांगितलं की कशी झाली तुमची मुलगी, क्रिटिकल आहे.
आम्हाला एकदम आश्चर्य झालं का आमची दिदू आता मला बाय करून गेली, हसत खेळत गेली. नाक टोचवली, मम्मा सिस्टरला सांगते कान टोचवली, मी फर्स्ट क्लासला जाणार आहे आणि हा अचानक काय झालं. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही फिरायला गेलो होतो, चांगलं मेट्रोत तिला फिरवलं, गार्डनला घेऊन गेलं. हे सगळं तिचं आठवणी चांगले हसत खेळत आमची मुलगी आम्ही आमचं आणि घरातून नंतर बोलले ते आम्हाला थांबा, 2 मिनिटं थांबा, अर्धा तास थांबा, आम्ही जातो, आमचा प्रयत्न सुरू आहे, आमची पूर्ण टीम आहे तुमच्या बाळापाशी. आणि बोलले की आमचा प्रयत्न चालू आहे, ती रिस्पॉन्स देत नाही. सगळं ऑक्सिजन तिच्या पप्पाला धावत पडत दुसऱ्या बिल्डिंगमध्ये ब्लड आणायला पाठवला. ब्लड आणायला गेले, ते 2-3 बाटल्या ब्लड घेऊन आले तिचे पप्पा, तरी पण काही रिस्पॉन्स माझी मुलगी देत नाही. त्याच्यानंतर अजून अर्ध्या तासाने आले, ते म्हणलं तुमचं बाळ क्रिटिकल आहे, आम्ही त्या बाळाची गॅरंटी देऊ शकत नाही, राहते की नाही राहत. मी म्हणली नाही मॅडम, काही करत, माझी मुलगी ते तुमची मुलगी. मी हात जोडायला लागली त्यांना, माझ्या मुलीसोबत असं नाही होत. ते म्हणले तसं काही नाही, आम्ही समजू शकतो तुमचं, पण आम्ही तुमच्या बाळाला नाही वाचवू शकत. ते आम्हालाच कळत नाही का काय झालं, बुलेचे इंजेक्शन दिल्यावर काय झालं काय नाही. आणि बुलेचे खूप प्रकारचे इंजेक्शन असतात, त्याच्याने तिला काय झालं आणि काय नाही हे आम्हाला सुद्धा कळालं नाही, हे सुद्धा बोलले डॉक्टर. मग मी हाही म्हणणार होती की तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला कळते, पण माझी अवस्था नाही होती ती कंडिशन. माझ्यासोबत कोणी, आम्ही दोघेच पती पत्नी होतो. आणि डॉक्टरांनी बोलले होते की निशिता मॅमनी शिरूरवरून बोलवलं आम्हाला. त्यांनी बोलले की काही नाही, छोटीशी नॉर्मल तपासणी आहे, मागचे पडदे तपासायचे आहेत. त्याच्यासाठी आम्ही दोघेच गेले. 2 दिवस भावाच्या घरी थांबले, एन्जॉय केलं, तिला फिरायला नेलो, मेट्रो फिरायला नेली, सर्प उद्यान गार्डन फिरायला घेऊन गेली. दिवसभर रात्रीच्या 11ला आले आणि सकाळी सोमवारला तिच्या ऑपरेशनसाठी सकाळी माझ्या पोरीला पहाटे 4 वाजता उठवून तिला म्हणली बेटा आवरा, आपण जाऊ आणि 12 वाजेपर्यंत रिटर्न परत घरी येऊ. काही नाही, लवकर होणार आहे आपला, लवकर पहिला नंबर लागला तर लवकर जाऊ. तेव्हा ती चुटकन उठून सगळं कामं आवरून ऐकली माझं आणि लगेच तयार झाली. आजी घरी होती, आजीला म्हणते बाय आजी मी येते. घरून जाताना आपल्या मामाला म्हणते की मामा माझ्यासाठी माझी बुक आहे ना, ती निडलवाली पेन्सिल आहे ना, तिथं निडल लावून ठेवा, मी आल्यावर मी अभ्यास करणार आहे, मी राहिलेलं होमवर्क तुम्हाला दाखवणार आहे, मला स्टार द्या, मला व्हेरी गुड द्या, मला 10 पैकी 10 मार्क द्या. अशी माझी पोरगी बोलून गेली. आजीला म्हणते आजी बाय, तुम्ही खाली नका उतरू जिन्यावरून, मी येते, माझी बारकी मुलगी होती तिला बघा. अशी सुद्धा बोलून गेली. ते खूप हसत खेळत माझ्याजवळ मोबाईल बघत बसली. बाबाला, माझ्या आई बाबाला व्हिडिओ कॉलवर बोलली, बाबा काय करता, बघा माझा दवाखाना किती मोठा आहे, मी किती मोठ्या दवाखान्यात आली. माझी मुलगी लय चांगली होती. आम्ही तिचं फर्स्ट नंबर पण आलतं, 99% आणलं होतं आणि तिला RTE मधून नंबर सुद्धा लागलं होतं. माझी मुलगी 6 वर्षाची होती, पण खूप हुशार होती, खूप. ते डोळ्यांना जरी कमी होती पण डोक्यांना देवानी खूप दिलता तिला. माझ्या बेटीचं डॉक्टर बनायची इच्छा होती. तिच्या ॲक्टिव्हिटीमध्ये, तिचा कॉम्पिटिशनमध्ये, डॉक्टर कॉम्पिटिशनमध्ये ती फर्स्ट आलेली होती. LKG क्लासमध्ये सुद्धा ती फर्स्ट आलेली होती. लिहिता वाचता सगळा दिसत होता तिला, सगळं येत होता. फर्स्ट क्लासमध्ये 99% घेऊन आलती आणि आता फर्स्टला जाणार होती माझी मुलगी. आणि त्यांनी एवढा मोठा आम्हाला क्रिटिकल केस आहे तुमची मुलगीच्या, आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही एवढा, म्हणून त्यांनी आमच्या एकदम जीवाला धक्का बसला. त्या अरे लोकांच्या समोर डान्स करत होती, लोक कौतुक करत होते, टाळ्या वाजवत होते. आणि आज मला हे दिवस दाखवायला मिळाले. माझी मुलगी आज 4 लोकांच्या सोबत बोलली असती आणि आज मम्मी पप्पाला अशा जागी उभी झाली की भाषण द्या आणि माझ्याबद्दल तुम्ही बोला. आज माझ्या लेकराच्या जीवाची न्याय मागते मी, एवढंच आहे. नाही तर माझी हिंमत सुद्धा होत नाही माझ्या लेकराविषयी बोलायला. माझी पहिली मुलगी आहे, मी लई त्रास सहन करून मी फुलासारखे जपलं माझ्या लेकराला. इंटरनॅशनल शाळेमध्ये मी स्वतः शिकली नाही, तिचे पप्पा स्वतः शिकलेले नाही. आणि तिची लई हिंमत. डान्स कॉम्पिटिशनमध्ये ती फर्स्ट यायची, स्वतः डान्स करायची, स्वतः अभ्यास करायची, स्वतः मनाने ॲक्टिव्हिटी करायची. आम्ही मराठी शाळेत शिकलेले आई वडील तिचे आणि ते इंटरनॅशनल स्कूलमध्ये ते फर्स्ट येणारी माझी मुलगी.
आज मला हे दिवस करायला लागले, याचं मला खूप दुःख होत आहे. माझ्या मुलीचा डॉक्टर बनायचं स्वप्न होता. माझी मुलगी म्हणत होती, मम्मा मी डॉक्टर बनणार, तुमचे सीझर झाले, तुमचं मी ट्रीटमेंट करणार, पप्पाचा ॲक्सिडेंट झाला, पप्पाला मी औषध देणार. आणि त्या डॉक्टरचं स्वप्न, त्या डॉक्टरांच्या हातामध्येच माझ्या मुलीचा जीव गेला. त्या हॉस्पिटलमध्येच माझ्या मुलीची अंतिम दिवस गेला माझ्या मुलीचा. तिला स्वतःहून मी माझ्या लेकराचा जीव त्यांच्या हातात दिली गमवायला, असं मला स्वतःला आज पण वाटून राहिलं. माझ्या त्याच्या जीवाची गुन्हेगार आज मला सुद्धा वाटून राहिला. तुमची मुलगी क्रिटिकल आहे, आम्ही काही करू शकत नाही. त्यावेळेस आमची सगळी दुनिया, आमची जरा जग हरपला. त्याच्यानंतर तिथून ऑपरेशन थिएटरमधून आमच्या समोर म्हणले की ठीक आहे, आता आम्ही बाळाला ICUमध्ये घेऊन जाऊ, त्याच्यानंतर काय रिस्पॉन्स देते ते बघू. त्यांनी आमच्या पुढं खूप मोठ्या बेडवर आमच्या छोट्याशा बाळाला झोपवलेलं, ऑक्सिजन लावलेला. अवस्था बघून होत नव्हती. आमच्या डोळ्यापुढं आमच्या बाळाला घेऊन गेले आणि ते दाबत छातीला दाबत घेऊन गेले, पण आमचं बाळ आमच्याकडे बघितलं सुद्धा नाही. मम्मी पप्पा म्हणत होतो आम्ही तिथं बेटा, आमची बेटी आम्हाला बघितलं सुद्धा नाही. आमची बेटी आमच्याजवळ खेळत होती. मला स्वतः, मी माय आहे, तिची आई आहे, मला स्वतः लागून राहिलं की मी माझा जीव त्यांच्या हातामध्ये माझ्या मुलीचा बळच घातलो. एवढा मला स्वतःला वाईट वाटून राहिलं. माझी चांगली मुलगी माझ्याजवळ तासभर मोबाईल बघत बसली होती. डॉक्टर यायला होते तेव्हा. ICUमध्ये नंतर आमच्या पुढून आमची मुलगी घेऊन गेले, ICUमध्ये गेले. थोडा वेळ, अर्धा तास ICUमध्ये त्यांनी प्रोसेस केला. बाळ काही रिस्पॉन्स दिलं नाही. आमच्या दोघे नवरा बायकोंना, माझा भाऊ आलता 2 मित्रांना घेऊन. मी भावाला घाबरले, आम्ही दोघे भावाला घेऊन आले आणि ते एका रूममध्ये आम्हाला घेऊन गेले. आणि 3 डॉक्टर होते, एक निशिता बोर्डे मॅडम, 2 ते भिडे मॅडम, काय भुलीची मॅडम, एक भूल देणाऱ्याचे, आणि एक डॉक्टर होते. त्यांनी बोलले आय एम सॉरी, आम्ही तुमच्या बाळाला वाचवू शकलं नाही. आम्हाला आश्चर्य एवढं झालं का अचानक अर्ध्या तासामध्ये आमचं बाळ कसं काय गेलं. क्लिअर होता. त्याच्यापेक्षा आम्ही 6 जन्माचीच ते मोतीबिंदू, तिचे गर्भ मोतीबिंदू माझ्या बाळाला झाले होते. तेव्हा पण जन्म झाला तरी पण माझा बाळ क्लिअर होता. काही प्रॉब्लेम नव्हता, फक्त डोळ्यात प्रॉब्लेम होता. तरी पण ती डोळ्याला काही त्रास नव्हता, किंवा डोळे बंद नव्हते, किंवा डोळे काळे नव्हते. आपल्या डोळ्यांसारखे डोळे होते, फक्त पांढरी बिंदू होता, मोतीबिंदू. तेव्हा मग ती 3 महिन्याची झाली, डोळे हलवायला लागले. तेव्हा मी डॉक्टरांना दाखवली, नगरच्या सुंदर गोरे डॉक्टरांना. त्यांना दाखवली. ते बोलले की बाळाच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहेत, त्यांचं ऑपरेशन करायला लागेल. आज ऑपरेशन केलं नाही 6 महिन्याची असताना, तर पुढं काचबिंदू झाल्यावर बाळाचं आयुष्य संपलं, मग ऑप्शन नाही तुम्हाला ऑपरेशन करायला. तर त्यावेळेस आम्ही रिक्षा घेऊन ऑपरेशन केलं. 6 महिन्याची होते तेव्हा. 8-8 दिवसाच्या अंतरावर दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन केलं. 2 लॉकडाऊनमध्ये, पहिला लॉकडाऊन पडला होता त्या वर्षी आम्ही 2020मध्ये तिचं ऑपरेशन केलं. तिची 15/1/2020 तिची डेट ऑफ बर्थ होती. त्या वर्षी पहिला लॉकडाऊन पडला होता. त्या लॉकडाऊनमध्ये आम्ही तिचे ऑपरेशन केलं. पहिलं 6 महिन्याची असताना मी उपाशीपोटी ठेवली होती. तिला भुलेचं इंजेक्शनसुद्धा दिलं होती. तेव्हा तिचं ऑपरेशन सक्सेसफुल झालते. 8-8 दिवसाच्या अंतरावर दोन्ही ऑपरेशन सक्सेसफुल झालते. तेव्हा त्या डॉक्टरने सांगितलं होती का तुमचं बाळ छोटा आहे, त्या बाळाची रिक्षा घ्यावा लागेल तुम्हाला. माझ्याकडून काही झालं तर मी रिक्षा घेणार नाही, तुमची सिग्नेचर द्या आणि तुमच्या बाळाची रिक्षा घ्या, तेव्हा मी हात लावणार. तर आम्ही म्हटलं हां ठीक आहे, आमच्या नशिबात असन आमचं बाळ तर आम्हाला राहीन, नाही असन तर जाईन. मग आम्ही हिंमत लावून दोघे नवरा बायको आम्ही तेव्हा सिग्नेचर दिलं आणि सक्सेसफुल ऑपरेशन डॉक्टरांनी केलं. आणि आता आमचं तेच म्हणणं आहे की हे छोटासा होता प्रॉब्लेम आमच्या मुलीला. मॅडमनी बोलले की तुम्ही कधी पण या, 2-3 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही पुण्याला कधी पण या. तिची एक छोटीशी मागची पडदे तपासणी आहे आणि ते 15 ते अर्धा तासाची तपासणी आहे. मग त्याच्यामुळं आम्ही तिथं गेलं तर असं घडलं आमच्याशी. तेव्हा मी पाया पडून डॉक्टरला म्हणली, डॉक्टर असं बोलू नका, तुम्ही आमच्यासाठी देवा, तुमच्या हातात चमत्कार
घडू दे देवा. मी हा सुद्धा बोलली तर डॉक्टर म्हणले नाही नाही आम्ही देव नाही, आम्ही डॉक्टर प्रयत्न करणारे डॉक्टर आहेत, आम्ही देव नाही. पण डॉक्टर तुम्ही देवाच्याच रूपात असते हे सुद्धा मी त्यांना बोलली. पण आज आमच्यावर खूप खूप मोठा संकट झाला. आमची पहिली मुलगी होती, तिचे खूप कौतुक आहेत. माझी मुलगी डोळ्यानं होती पण सगळ्या गोष्टीनं क्लिअर होती. आम्ही सगळं ट्रीटमेंट केलं. ह्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सुद्धा 2 दिवसाच्या आधी आम्ही फिटनेस केला. फिटनेस नॉर्मल होती. मी माझ्या मुलीला आईस्क्रीम नाही खाऊ घातली. सर्दी होईन बेटा, खोकला होईन बेटा 2 दिवसात, काही नको, व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून. आणि असं घडल्यामुळे आम्हाला खूप आमच्यावर मोठं पहाड तुटल्यासारखं झालंय. जे आमच्यावर झालंय ते आमचं तेच आहे. आम्हाला नको धन दौलत पैसा पाणी कोणत्या गोष्टीची मांग नाही आम्हाला. पण आमची मुलगी मला लाखो करोडोपेक्षा एक होती. तिचे पप्पा गवंडी काम करत होते, रात्र दिवस एक करत होते. पण आम्ही आपल्या मुलीला पैसे लावायला कमी केलं नाही. आम्ही खूप पैसे लावला ना. आम्ही खूप फुलासारखं देवानी जरी तिला अधुरी पाठवलं होतं पण आम्ही तिला पूर्ण मूर्ती घडवल्यासारखी घडवलं होतं. आमच्या मुलीला दोघे नवरा बायको, छोटासा बाळ होता तरी आम्ही फिरत होतो घेऊन आमच्या बाळाला. आज माझं तेच आहे. मी एक आई आहे. माझे मिस्टर एक तिचे वडील आहेत. तिचे वडील रात्रंदिवस रडतात, मी रात्रंदिवस रडते. माझ्या मुलीसाठी माझी पहिली मुलगी आहे. आज असं दुसऱ्या मायबापासोबत नका झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि दुसऱ्याच्या मुलाबाळासोबत असे नाही व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. माझी हीच इच्छा आहे की दुसऱ्याचे लेकरं बाळ ते माझे मुलं. आज पण म्हणते मी, माझी मुलगी तशी होती तर मला अपंग लेकराचं सुद्धा क्यू यायची की माझी मुलगी तशी आहे. मला लई वाईट वाटायचं. आज तेवढंच आम्हाला पाहिजे की माझ्या मुलीला असं का झालं, नाशिक का केलं ह्या लोकांनी. आज माझ्या मुलीसोबत केला, आज उद्या दुसऱ्याच्या लेकरांसोबत करतील, उद्या तिसऱ्याच्या लेकरांसोबत करतील. हे नाही करायला पाहिजे. मला एवढीच इच्छा आहे माझी काही नाही. माझी मुलगी गेली, जे झालं ते झालं. पण परत उद्या त्या हॉस्पिटलमध्ये तसं घडायला नको पाहिजे कोणाच्या दुसऱ्याच्या लेकरांसोबत. दुसऱ्यांचे लेकरं ते माझे लेकरं. मी आई आहे, मी जगाची आई आहे, एवढं माझं म्हणणं आहे.